उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिलाय तो महाराष्ट्र हिताकरता आहे, त्यात अटीशर्थी कुठून आल्या? दोन्ही नेते जे भाऊ आहेत आणि महाराष्ट्र हिताकरता एकत्र येत आहेत, त्यात वादविवाद करणं योग्य नाही आणि महाराष्ट्राच्या हिताच्या फॉर्म्युल्यात भाजप बसत नाही, ही अट नाही तर लोकभावना आहे, असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं। ठाकरे बंधू एकत्र येण्याने एकनाथ शिंदेंचा संताप होणं साहजिकच आहे, मात्र फडणवीस त्यांचा संताप दाखवणार नाहीत, ते आतून त्यांच्या पोटात ढवळाढवळ सुरू राहील। भाजपचा आनंद किती खोटा आहे हे मला माहिती आहे, असा जोरदार टोला संजय राऊतांनी शिंदे फडणवीसांना लगावला। कुठलेही कुटुंब एकत्र येत असेल तर त्याचा मला आनंदच आहे, कुटुंब एकत्र आलं त्याचा आनंदच साजरा करू, हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे आणि हीच आपली संस्कृती आहे, असं वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केलं। ज्येष्ठ नेते शरद पवार पंढरपुरात एका लग्न समारंभाकरता उपस्थित होते, यावेळी त्यांनी राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या मनोमिलनावर बोलणं टाळलं। सर्वांपेक्षा महाराष्ट्र कसा मोठा आहे राज ठाकरेंनी सांगण्याचा प्रयत्न केला, युती कुणाबरोबर करायची हा त्यांचा प्रश्न असल्याचं वक्तव्य मंत्री उदय सामंतांनी केलं। सगळीच कुटुंब एकत्र आली तर फार बरं होईल, आपलं राजकारण करत राहा, स्वतःच्या मनस्वास्थ्याकरता राजकारणात चांगलं काम करता येईल, असं सूचक विधान छगन भुजबळांनी केलं। दोन्ही ठाकरे एकत्र आले तर मला आनंद, ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांवर माजी मंत्री छगन भुजबळ यांनी ही भावना व्यक्त केली। ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांनंतर आता दोन्ही पवारांनी एकत्र यावं ही देखील जनतेची भावना आहे, खासदार निलेश लंकेंनी हे वक्तव्य केलं। उद्धव ठाकरेंनी सकारात्मकता दाखवली, मात्र संजय राऊत हे घडू देणार नाहीत। संजय राऊत शरद पवार आणि सोनिया गांधी यांचे एजंट आहेत, ते नारदाची अवलाद असून त्यांनीच उद्धव ठाकरेंचं राजकारण संपवलं, तसंच ते आता राज ठाकरेंचंही राजकारण संपवण्याच्या मार्गावर आहेत, अशी घणाघाती टीका शहाजी बापू पाटील यांनी केली। कुणी एकत्र येण्याने फारसा काही फरक पडत नाही, यापूर्वी अनेकांनी एकत्र येण्याचा प्रयत्न केला आणि तेच लोक नंतर बाजूला गेले, तसा टोला राधाकृष्ण विखे पाटलांनी लगावला। तर जनतेचा विश्वास महायुतीवर आहे आणि तो अधिकाधिक दृढ होतोय, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। राज ठाकरेंच्या मातोश्रींनाही वाटतं दोन्ही ठाकरे एकत्र यावेत, असं वक्तव्य मनसे नेते प्रकाश महाजनांनी केलं। तर दोघे भाऊ एकत्र आल्यास आमच्या सारख्यांना अडचणी होतील, असा मिश्किल टोलाही त्यांनी लगावला। ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या मतदारसंघात म्हणजेच पडवळ नगर परिसरात राज ठाकरे उद्धव ठाकरे यांचे फोटो झळकलेत। महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या हिताकरता एकत्र या, असं आवाहन या बॅनर पोस्टरवर करण्यात आलेलं आहे। सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे ती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्याची, त्याच अनुषंगानं गिरगावात ठिकठिकाणी रस्त्यांवर ठाकरे बंधू एकत्र येणार असे बॅनर लागलेत। या बॅनरवर बाळासाहेबांसह उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचे फोटो लावण्यात आले। अजित पवारांचा आजचा नाशिक दौरा रद्द झालाय, हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती समीर भुजबळांनी दिली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 24 एप्रिलला सिंधुदुर्ग दौऱ्यावर येणार आहेत, यावेळी शिंदेंच्या उपस्थितीत भाजपचे स्थानिक नेते आणि पदाधिकारी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। अमरावतीमध्ये ठाकरे गटाला पुन्हा धक्का बसलाय, ठाकरेंच्या शिवसेनेतील युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी भाजपत प्रवेश केला, यावेळी प्रदेशाध्यक्ष बावनकुळेही उपस्थित होते। पश्चिम विदर्भात पुढचा शिक्षक मतदारसंघाचा आमदार महायुतीचाच असणार, अमरावतीत शिक्षक मतदारसंघाच्या मेळाव्यात बावनकुळेंनी हे वक्तव्य केलं। चौंडीमध्ये जिल्ह्याच्या विकासाकरता महत्त्वाचे निर्णय घेण्याची शक्यता आहे, 29 एप्रिलला चौंडीमध्ये बैठक होण्याची शक्यता आहे। या मंत्रिमंडळाच्या बैठकीत वारसा स्थळांच्या संवर्धनाकरता मोठमोठे प्रस्ताव मांडले जाण्याची माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी दिली। स्वतःच्या भाषेवर प्रेम करताना दुसऱ्या भाषांचा द्वेष करून आपण पुढे जाऊ शकत नाही। इतर भाषांचा द्वेष करणं म्हणजे स्वतःच्या मातृभाषेवर प्रेम करणं नाही। आपल्याला मातृभाषा प्रचंड आवडते, यात काही वावगं नाही, परंतु तुम्हाला विविध भाषा बोलता येणंही महत्त्वाचं आहे, त्यामुळे आपण अधिक प्रगत होतो, असं स्पष्ट मत राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी व्यक्त केलंय। एकनाथ खडसेंना मी नोटीस पाठवली आहे, त्यामुळे नोटिशीचं उत्तर त्यांना विचारा, मी नोटीस दिली आहे, त्यांनी उत्तर द्यावं, असं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलंय।
एका हत्येला जबाबदार असलेल्या लोकांना निर्दोष ठरवण्याकरता प्रयत्न सुरू आहेत. हे दुर्दैव आहे. अहवालात अडकण्यापेक्षा जे सत्य आहे त्यावर फोकस करून दोषींना शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भिसे कुटुंबियांची भेट घेतली. डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर चाकणकरांनी कुटुंबाची भेट घेतली. भिसे यांचा मृत्यू डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे झाला, त्यामुळे घैसास यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. समाधान याचंच आहे, त्यांनी हलगर्जीपणा केलाय आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला, असं वक्तव्य रुपाली चाकणकर यांनी केलं. महाराष्ट्रातील महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहता यावं, महिला प्रवाशांना सुरक्षित वातावरण मिळावं याकरता सरकार प्रयत्नशील आहे. त्यामुळेच सरकारनं पिंक ई रिक्षा ही योजना घोषित केली आहे. 1100 अर्ज आलेत, मात्र आम्ही 2000 ई रिक्षांचं वाटप करू, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते महिलांना पिंक ई रिक्षा वाटप करण्यात आलं. गरजू महिलांना शासनाकडून 20% अनुदान दिलं जाणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर फडणवीसांच्या हस्ते 50 पिंक ई रिक्षाचं वाटप करण्यात आलं. बदलापूर स्थानकावरील होम फलाट आता इतिहास जमा होतो. या फलाटाला आता क्रमांक 1 म्हणून ओळखलं जाणार आहे. दरम्यान होम फलाट पूर्ण होण्याऐवजी इतिहास जमा होणार असल्यानं नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. मुंबई विमानतळ 8 मे रोजी 6 तासांकरता बंद राहणार आहे. सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत देखभाल दुरुस्ती केली जाणार आहे. यामुळे या पद्धतीनं उड्डाण करण्याच्या सूचना विमान कंपन्यांना देण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या सोयीकरता खासदार निधीतून 2 कोटी रुपये खर्च करून शहरातील विविध भागांमध्ये उभारण्यात आलेल्या आणि गेल्या काही वर्षांपासून बंद अवस्थेत असलेल्या ई टॉयलेट पुन्हा खर्च करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला. याकरता त्यांच्या जागा देखील बदलण्याचा निर्णय महापालिकेनं घेतलाय. मुंबईत झाडांची संख्या वाढतेय. तब्बल 33 लाख झाडांच्या सावलीत मुंबईकर आहेत. वनराईमुळे वाढत्या तापमानाला काही अंशी नियंत्रणात ठेवण्यात यश मिळत आहे, तर गेल्या 2 वर्षात तब्बल 1.25 लाखांहून अधिक झाडांची भर पडलेली आहे. नवी मुंबईच्या बेलापूरमध्ये सिडको विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं आंदोलन केलं. फणसवाडीमध्ये केलेल्या कारवाईचा आंदोलकांनी निषेध केला. पिंपरी चिंचवड पालिकेतर्फे राबवल्या जाणाऱ्या नदी सुधार प्रकल्पाविरोधात अनेक पर्यावरण प्रेमींनी मुळा नदी पात्रात उतरून आंदोलन केलं. नदी पात्र बुजवून शेकडो झाडांची कत्तल केली, असा आरोप पर्यावरण प्रेमी आंदोलकांनी केला. पुण्यातील नरे परिसरामध्ये पाण्याची मुख्य पाईपलाईन फुटली आहे. आंबेगावात कात्रजला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेलंय. पालिकेनं दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येतोय. नंदुरबार जिल्ह्याचा पारा 43 अंशांवर गेलाय. यामुळे विजेच्या मागणीतही वाढ झाली आहे. परिणामी वीज पुरवठा करणाऱ्या ट्रान्सफॉर्मर गरम होत असल्यानं वीज पुरवठा खंडित होण्याचं प्रमाणही वाढलंय. त्यामुळे ट्रान्सफॉर्मरला कूलर लावून थंड केलं जातं. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर सध्या शेतकरी नांगरणी आणि वखारणीच्या कामात व्यस्त आहेत. मात्र यंदा मशागतीच्या कामाचे दर वाढल्यानं शेतीपूर्व तयारीसाठीही शेतकऱ्यांना कर्ज काढावं लागणार आहे. माथेरानला दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात. यावेळी पर्यटकांकरता खास आकर्षण ठरतात ती म्हणजे माथेरानची हँडमेड चप्पल. पिढ्यानपिढ्या चालू असलेल्या या व्यवसायात सातत्य ठेवल्याने पर्यटकांनी या चप्पलांना पसंती दिली. वाशिम जिल्ह्यातील शेलगाव राजगुरे इथल्या शेतकऱ्यानं 1 एकर क्षेत्रावर कोकण बहाटोली जातीची जांभूळ बाग फुलवली आहे. ही बाग आता चांगलीच बहरली आहे. या बागेतील जांभळाची मे महिन्यात पहिली तोडणी होणार असून शेतकऱ्याला यातून चांगल्या उत्पन्नाची प्रतीक्षा आहे. वाशिमच्या बाजार समितीमध्ये तुरीच्या दरात घसरण झाली आहे. 400 ते 700 रुपयांनी घसरण झाल्यानं शेतकरी चिंतेत सापडलाय. सध्या तुरीला 6200 ते 7100 रुपये प्रति क्विंटल दर मिळतोय. अहिल्यानगरमध्ये एका शेतकऱ्यानं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे. कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण न केल्यानं फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. चिपळूणच्या बाजारपेठ परिसरातील रस्त्यावरील डांबर वाहनांना चिकटतंय. त्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. यावर तातडीनं उपाय करण्याची मागणी वाहनधारकांनी केली आहे.
कोकणातील मासेमारी व्यवसाय संकटात आलाय हे लक्षात घेता सरकारनं मच्छीमारांना दिलासा देण्याकरता त्यांचा कृषीमध्ये समावेश करण्याकरता हालचाली सुरू केल्या आहेत. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं. या मॅरेथॉनमध्ये आरोग्य विभागातील कर्मचारी, वन विभागातील कर्मचारी आणि ग्रामस्थांनी सहभाग घेतला. सोलापुरातील अनेक भागात रात्री 12 पासून पहाटे 5 पर्यंत निम्म्या शहरातील बत्ती गुल झाल्यानं शहर अंधारमय झालं होतं. विविध भागातील डीपी जळल्यानं वीज पुरवठा खंडित झाला. ऐन उन्हाळ्यात सोलापूरकरांना चांगल्याच उकाड्याचा सामना करावा लागला. महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे सोलापूरकरांनी रोष व्यक्त केला. नवी मुंबईतील नेरूळच्या डीपीएस तलाव परिसरात फ्लेमिंगो संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून घोषणा झालेली आहे. त्यामुळे पर्यावरण प्रेमींनी रॅली काढत आनंद साजरा केला. चिपळूणमधील व्यापाऱ्यांना मनसेनं 3 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय. पुढील 3 दिवसात दुकानांवरील इंग्रजीत पाट्या मराठीत बदलण्याच्या सूचना करण्यात आल्या. गोंदियातील आदासी गावात महिलांनी बारबंदीसाठी विशेष ग्रामसभा गाजवली. भर उन्हात गावातील 778 महिलांनी उपस्थिती नोंदवून बार बंद करण्याकरता स्वाक्षरी केली. वर्ध्याच्या शिक्षण विभागात 2023-24च्या संच मान्यतेनुसार जिल्ह्यातील 391 शिक्षकांची पदं रिक्त आहेत. डिसेंबर 2025 पर्यंत आणखी 116 कर्मचारी निवृत्त होत असल्यानं त्याचा परिणाम कामकाजावर पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरीमध्ये उद्योगमंत्री उदय सामंतांनी क्रिकेट मैदानात जोरदार फटकेबाजी केली. उदय सामंत फॅन क्लब विरुद्ध रत्नागिरी जिल्हाधिकारी यांच्यात क्रिकेट सामना रंगलाय. महाडच्या कोथुर्डे धरणाच्या पाणी पातळीत घट झाली आहे. यामुळे महाडसह 22 गावांमध्ये पाण्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन नगर परिषदेनं केलं आहे. वर्ध्याच्या चामला या गावात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. तातडीनं पाण्याची सोय करण्याची मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे. पाण्याची सोय न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला. सोलापूरच्या बार्शीतील 10 जलतरणपटूंनी श्रीलंका ते भारत समुद्र मार्गाने पोहून विश्वविक्रम केला. यामध्ये 6 मुलं आणि 4 मुलींनी सहभाग घेतला. भारतात पोहोचल्यावर इंडियन नेव्हीकडून सगळ्या जलतरणपटूंचा सन्मान करण्यात आला. विलेपार्ल्यातल्या जैन मंदिर पाडण्याप्रकरणी सहाय्यक आयुक्तांची बदली करण्यात आली आहे. मंदिर पाडल्यानं जैन समाजानं आक्रमक पवित्रा घेत जोरदार आंदोलन केलं. मंदिर पुन्हा बांधून देण्याची मागणी करण्यात आली. पालघरमध्ये स्पीडबोट चालकांकडून पर्यटकांना जीवनरक्षक जॅकेट दिलं जात नसल्याची माहिती समोर आली आहे. याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झालाय. दरम्यान या बोट चालकांवर कारवाई करण्याची मागणी केली जाते. नंदुरबार जिल्ह्यातील रुग्णवाहिकेचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होतोय. 108 पाठोपाठ 102च्या रुग्णवाहिकेमुळे रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागतोय. भर रस्त्यात नादुरुस्त रुग्णवाहिकेला धक्का मारत नेण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. कोल्हापूरमध्ये सिनेकलाकार आणि नेत्यांचा आवाज काढत चहा विक्री करणारा जोरदार चर्चेत आला. मनोरंजन होत असल्यानं नागरिक चहा पिण्याकरता त्याच्याकडेच गर्दी करतात. मनमाडमध्ये मानवी वस्तीत शिरलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात अखेर वन विभागाला यश आलं. बिबट्या जेरबंद झाल्याचं वृत्त समजताच नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला. छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर नवीन रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला मंजुरी मिळाली आहे. येत्या महिन्याभरात डीपीआर तयार करण्यात येणार आहे. खासदार भागवत कराड यांनी ही माहिती दिली. अकोल्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जगदीश शिंदे यांनी आत्महत्या केली. विषप्राशन करून त्यांनी जीवन संपवलं. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेमुळे अकोला पोलीस दलासह परिसरात खळबळ उडाली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील चिंचपाडा वनक्षेत्र हद्दीत असलेल्या मौजे बोरवण इथल्या एका झोपडीत अवैधरित्या खैर लाकडाची तस्करी सुरू होती. या प्रकरणी कारवाई करत वन विभागानं अवैधरित्या साठवून ठेवलेल्या 159 झाडांचे नमुने जप्त केले. राजगुरुनगर इथे अत्याचार करून हत्या करण्यात आलेल्या पीडित अल्पवयीन मुलीची दशक्रिया विधी पोलीस बंदोबस्तात पार पडली. यावेळी तातडीनं न्याय मिळायलाच हवा आणि आरोपीला फाशी झालीच पाहिजे अशी मागणी करण्यात आली. पुण्यातील आंबेगाव परिसरात रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून एकाची हत्या करण्यात आली आहे. जागेच्या वादातून शुभम चव्हाण या तरुणाची हत्या करण्यात आली. या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. जालन्यात गावठी